सिभे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभे. दादा आवाज येतोय ना तुम्हाला? ताई आवाज येतोय ना? आज पहिलाच दिवस आहे, असं घाबरगाईनं काहीच टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला असं व्हेंटिलेटरवर ठेवणार नाही, असं एकदम मोकळ्या नसांना ठेवेन, आनंदात ठेवेन. अजिबात तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. फक्त एकच आहे, मग आता मला आहे ना हे पुरं शांत उभे राहा बरं का. हो तुम्हाला गाव आहे भाऊ बरं का. सर्वांना एकच प्रश्न आहे दादा, तुम्ही आज पहिलाच दिवस आहे कीर्तन ऐकायला. मला इमानदारी सांगा ताई, बोलू नका. तुम्हाला लोकनगर सांगेन तुम्ही नको. हो तू एवढं 90 किलो कीर्तन काढले बियात नाही. तू सासूल जितीराव देशी का? तू तर पहिलाच मुली सासूल माटाक्षी. नको बहीण जाऊ दे, मला सुखनगर. मला फक्त सांगायचं आहे कजपा, मी समयाला अनुसरून अभंग घेतलाय, नामपर चिंतनातला अभंग घेतलाय. अभंगाचं रूपरेषाही गोड आहे, अभंगही गोड आहे. पण पहिला दिवस आहे जिथं प्रवीण महाराज गायन करायला आहे, जिथं शरद महाराज गायन करायला आहे, आणि या दोघांच्या मैफिलीत जिथं देवा वाजायला आहे, तिथं काय तुम्ही असं एकदम टिकी पाहू नका. हो कारण तुम्हाला जाऊन काय या माणसांना मी बोलवलं तरी भेटत नाही. सहज तुम्हाला उपलब्ध झालेत. महाराजांचं प्रेम आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं. ते प्रेमापोटी इथपर्यंत आलेली मंडळी आहे. फक्त एकच करा ना, ज्या ज्या वेळेस भजन होईल ना त्या त्यावेळेस मोकळी टाळी वाजा. आणि टाळी वाजायला कुचरपणा करू नका. पा कीर्तनातली टाळी, कीर्तनात टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची होळी. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची होळी. समर्पक प्रमाण दिलं. कीर्तनात टाळी होय पातकांची होळी. पाप जाणण्याचं साधन कलियुगात एकच आहे, कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी रूप. जिथं हरीचं रूप, हरीचं गुण, हरीचं तत्व, हरीचं चरित्र, हरीचं सर्व काही सांगितलं जातं. आणि ते ऐकता ऐकता आपलं झालेलं पाप मिटून जातं आणि पुण्याईचा साठा जिथं भेटतो त्याला कीर्तन म्हणतात. आणि ते कीर्तन आजपासून जर आज देव सिंहासनावरती बसलेत, तर ज्या ज्या वेळेस सुंदर पखवाज वाजवला जाईल, सुंदर गायन केलं जाईल ना, तुम्हाला खरं सांगू का, 8 दिवस फक्त तुम्ही या लोकांच्या गायनाला दाद देत चला, सुंदर अशी टाळी वाजत चला. हो पण मी जसं इथं उभं राहिलो ना तेव्हाच तुमच्याकडे पाहतोय, तुम्हाला असं वाटत ना मी बचत गट ना हप्ता वाटालेले वा हाते वाटसू का काय तवय वाटसू का, मी वाटत नाही फिरा. अहो पण अतिशय चांगलं वातावरण आहे. पहा इतकं सुंदर आहे, समर्पक वातावरण आहे. मंदिर सुद्धा गोड आहे, गाव सुद्धा गोड आहे, आणि सर्व बागायत गाव आहे. असं काही कोरडाऊ परिसरातलं गाव नाही. त्यामुळे तुम्ही असा मोक्या बडा अतिशय सुंदर आहे. फक्त एकच अपेक्षा, ज्या ज्या वेळेस टाळी होईल त्या त्यावेळेस तुम्ही भजन होईल ना त्या त्यावेळेस टाळी वाजण्याचा प्रयत्न करा. आणि इतकं बोलल्यानंतर जर कोणी टाळी वाजली नाही, आजूबाजूला तर किलेवानं कोण वाजी राही ना का नाही वाजी राही ना पा एक बुका मग मुका कट्टा का, पण टाळी वाजवायची. हां तुम्ही कोणाच्या मंदिरासमोर बसलात, मारुती रायाच्या, टाळी वाजायला कुचरपणा करायचा. आणि जर आता टाळी वाजताना कुचरपणा केला, शुगर, डायबिटीस, घर जायलावर भूक लागी, भाकरने डाल किंवा भाकर रावानी खाऊ खाऊ जीव करी बडा घर बार येडान गंती माकाडी. ओहो घर आणि समाजानं येड्याच्या गणतीत काढू नये म्हणून कीर्तन मन लावून ऐकावं. काय घर आणि समाजानं वेड्याच्या गणतीत काढू नये म्हणून कीर्तन ऐकावं. आणि कीर्तन ऐकताना एक सूत्र घेऊन जावं, बुद्धीचा पालट धरारे काही न मागुता हा मनुष्य देह, बुद्धीचे वैभव अन्य नोहे दुजे, आणि एका केशव राजे सकळ सिद्धी. सकळ सिद्धींच्या दात्याची आपल्यावर कृपा होईल, पण त्याच्यासाठी कीर्तनात टाळी होय पातकांची. हे बजरंगी तुझे मना सिंदूर लगा लगा के, मैं तो तेरा दर्शन पाऊं ताली बजा बजा के, मैं तो तेरा ही गुन गाऊं ताली बजा बजा के, मी तेरा गुण गाऊ ताली
भरकट तो संसार येथे सार भगवंत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तडी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना मानवी वैचारिक पात्रतेला संसाराचं उदाहरण देत असताना संसाराचं सूत्र देत असताना ज्या माणसाने पंचमेध गाथ्याचं लिखाण केलं, इंद्रायणीच्या काठेवरती बसून स्वतःच्या जिभेला चटका लावून घेतला आणि कलियुगामध्ये एक एक शब्द खरावा ठरावा म्हणून या महाराष्ट्राच्या मातीत जगत असताना चालत असताना स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवलं. या माणसाने समाजाकडे पाहत असताना दूरदृष्टीचा अभ्यास करत असताना छातीला हात लावून सांगितलं, अरे आपण वारकरी तत्वाने एका झेंड्याखाली नागा भगवाच्या तत्वाने नांदायला सुरुवात करा. लोक जुमानत नव्हती, लोक मानत नव्हती. इंद्रायणीच्या काठावरती सैराट झालेल्या पब्लिककडे पाहत असताना जात पंथ धर्म मध्ये बिखरलेल्या लोकांना सांगितलं, अरे स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून तुम्ही लोकांकडे चाकरी करत असताना आयरे गैरे नत्तू खैरे आपला फायदा घेतात, आपल्या स्वाभिमानावरती उरावरती चढून बसतात. आणि अशा फायदा घेतल्यामुळे आपल्या या महाराष्ट्राच्या मातीतला विचार असा थंड झाला होता. इथं अष्टगंधक बुक्का लोपला होता, घराजवळ तुळस नव्हती, गोठ्यात गाय नव्हती, घरात माय माऊलीचा आदर नव्हता. अशा या महाराष्ट्राच्या मातीत इंद्रायणीच्या काठावरती स्वधर्माची पताका लावत असताना, धर्माचं सूत्र सांगत असताना, धर्माची घटिका मानत असताना महाराष्ट्राच्या मातीतला युग प्रवर्तक माणूस इंद्रायणीच्या काठावरती बोलला होता, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. लोक जुमानत नव्हती, लोक मानत नव्हती. अशा कालखंडाच्या वेळेस डोक्यावरती देव घेतला, घराघरापर्यंत देव दिला. लोकांनी सांगितलं, तुझा देव तुझा धर्म तुला लका लागो. हा माणूस रुसला नाही, फुगला नाही. महाराष्ट्राच्या मातीत घराघरापर्यंत वाड्या वस्तींपर्यंत वारकरी सूत्र प्रेरत राहिला, वारकरी तत्व टाकत राहिला. गावागावामध्ये वारकरी संप्रदायाचं बीजारोपण टाकत राहिला. लोक सांगत होती, तुझा देव तुझा धर्म तुला लका लागो. पण सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातनं आवाज घुमत होता. महाराष्ट्राच्या मातीत विठ्ठल नामाचं बीजारोपण लोक ऐकून सोडत होते. अशा कालखंडाच्या वेळेस या माणसाने धर्माची पतिका देत असताना चहू बाजूनं महाराष्ट्र वेढीत पडला होता. अरे कोणीतरी यवन यायचा, आपल्या माय माऊलींना घोड्यांच्या डापांवरती घेऊन जायचा. जलाल खान्यामध्ये आपल्या माय माऊल्या नाचवल्या जात होत्या. महाराष्ट्राची माती थंड झाली होती. आणि अशा वेळेस आपल्याच माय माऊल्या जलाल खान्यामध्ये नाचत असताना काका चुलते भाऊ बन सगळे स्वरे जलाल खान्यापर्यंत जात होते. पण हिंमत होत नव्हती की हुजूर ही औरत हमारी घर की आम्ही लोटा दो. इतका शंड झालेल्या महाराष्ट्रामध्ये धर्माचं बीजारोपण लावत असताना, महाराष्ट्राच्या मातीत विठ्ठल नामाचा भगवा फडकवत असताना आवाज घुमला. सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातनं सिंहासनावरती शब्द आदळला गेला. अरे कोण हा युग पुरुष? काय म्हणणं याचं? या माणसाचं, या साधूचं एकच म्हणणं होतं, महाराष्ट्राच्या मातीत वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे, चालला पाहिजे. काय करतो हा वारकरी संप्रदाय? वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या मातीत टिकला तर माई माऊलींचे जोडे राहतील, बेले राहतील, मंगळसूत्र राहील, डोक्यावरचा पदर राहील, माणसांच्या टोप्या राहतील, अष्टगंधक बुक्का राहील, दारात तुळस राहील, घरात माय राहील, गोठ्यात गाय राहील. आणि महाराष्ट्राच्या मातीत वारकरी संप्रदाय गेला, माई माऊल्यांच्या टिकल्या जातील, जोडे जातील, बेले जातील, माणसांच्या टोप्या जातील, भाऊबंदकीचा भावाचा प्रेमाचा पाजर आटला जाईल, माई माऊलीचा पदर खुटला जाईल. अशा वेळेस सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातनं फरमान निघालं. सरकारी संप्रदायाची तत्व वाढली पाहिजे, टिकली पाहिजे म्हणून जी झोपली होती ती जागी केली, पडती केली. महाराष्ट्राच्या मातीत संप्रदायाचा धुरंदर आवाज फुटायला लागला, तड्यागडातनं वाऱ्या निघायला लागल्या. महाराष्ट्राची माती विठ्ठल नामाने फुलायला लागली. याच महाराष्ट्रातल्या भगव्याचं बोट धरून दिल्लीच्या तख्ताला घाम फोडत असताना, अख्ख्या जगामध्ये भगव्याची शान वाढवताना दिल्लीच्या तख्तावर अधिराज्य करणाऱ्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. ओ माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. ओ माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, महाराणा प्रताप की.
राजराजेश्वरी अहिल्याबाई माता की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर महादेव हर हर. महादेव. माझ्या राजाचं नाव गाजतं गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या नामपर चिंतनातील संसारिक माणसाला किती संसार करावा, किती साठवावा, किती सोडवावा आणि काय उरतं आणि काय प्राप्त होतं, इथंबूत इतकं सुंदर अभंग आहे. आणि संसारिक लोकांच्या समोर संसारिक जीवनचरित्रावरचा तुकोबारायांचा हा अभंग आहे. तुकोबाराय या अभंगातल्या ओलाव्यात या अभंगात असा प्रवेश करतात की फलकट तो संसार. विना वाजू नका बाबा, फक्त पेटी गोड वाजवतात तुम्ही. तुकोबाराय सांगतात फलकट तो संसार. दादा, जो संसार कधी झाला नाही, कोणाचा होणार नाही, कोणी केला नाही, कोणाकडनं पूर्णत्वाला जाणार नाही, जगद्गुरु तुकोबाराय त्या संसाराचा दाखला की फलकट तो. मी तो जो करून आलो ना, जिथं स्वार्थाची लाट आहे आणि आपल्या माणसांची गडीगच्ची दाबली जाते, बरं तो संसार. एका जायच्या उदरी जन्माला यायचं आणि एकाच बांधावर न कोरता कोरता भावांचे डोकं फोडायचे, तो संसार. तो संसार. एकेकाळी आपण बहिणीच्या लग्नात नाचतो आणि लग्न झालं त्या बहिणीचं की आपल्याच पत्नीचं ऐकून आपल्या बहिणीला दिवाळीला आणत नाही, तो संसार. तो संसार. एकेकाळी आपण आईच्या पाया पडत होतो घराच्या बाहेर निघताना आणि कालांतराने आपला संसार थोडासा मोठा झाला, लेकरं पोर आपल्याला आली, पत्नीचं आधी राज्य झालं की आपल्या आईच्या जवळून आपण बिना पाया पडायचं निघालो ना, तो संसार. की ज्या संसारात एक एक रुपया गाड्याच्या चाकासारखा जतन केला आणि ज्यांच्यासाठी जतन केला ना, त्यांनी पश्चातापाचे अश्रू नंतर गाडायला लावले ना, तो संसार. तुकोबाराय सांगतात मी सावकाराच्या पोटी जन्माला आलो, मोठ्या माणसाच्या पोटी जन्माला आलो, गरिबी सोडा श्रीमंतीच्या लाठात जन्माला आलो, श्रीमंती पाहिली, गरिबी पाहिली, पण इथं एक सूत्र भेटलं, दुनिया चलतीची आहे, पडतीच्या काळात कोणीच राहत नाही. ऐका ना, इथला मान पान सन्मान सर्व सत्ता पद वैभवानं झुलतो आणि इथं त्या सर्व्या पदव्या मी माझ्या जीवनात पाहिल्या. आणि उतार काळात मी देवाच्या नादी लागलो तर जी लोक एकेकाळी हुजरे मुजरे करत होती ती मला पाहून बोटं मोडायला लागली. ज्या संसारात माझ्या घरी चांदीच्या लोट्यात दूध पित होती लोक, त्याच घरात माझा पोरगा बिना पाण्याचा मेला. तो संसार मी पाहिला, म्हणून तुम्हाला सांगतो फलकट तो संसार. येथे सार भगवंत. इथं फक्त भगवंत कर्मात दडलेला आहे, तुमच्या नीतीत दडलेला आहे, तुमच्या स्वभावात दडलेला आहे, तुमच्या कार्यात दडलेला आहे. पण हे तुम्हाला पटवताना जगाच्या बाजारात बसू नका, स्वतःच्या मनाला विचारा. मन तेरा दर्पण कहला आहे. स्वतःचं मन सांगतं महाराज. हे मन साधं नाही आहे, हे मन बडा चंचल है, इसे कितना मैं समझाऊं, उतना ही मचल जाए. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल परी. मन चंचल चपल, वा भाई वा. मन चंचल चपल, मोहन चंचल चपळ, हय मोहन हे चंचल
वा वा मन चंचल चपल येता जाता न लागे. महाराज आपल्या मनासारखा शत्रूने ना आपल्या मनासारखा मित्र आपलं मनच आहे बरं का. म्हणून या फलकट संसारात मनाला ज्ञानोबरायांनी सूत्र सांगितलं होतं. मनोमार्गे गेला तो तेथेचे मुकला आणि हरिपाठ स्थिराविला. या मनाला ताब्यात घ्या तुम्ही. पण मनाला ताब्यात घेताना जुन्या लोकांचं एक तत्व होतं, संसार टाकणीचा नसतो, संसार करावाच लागतो. पण संसार करता करता जुने लोक एक सांगायचे, ऐकायचं जनाचं म्हणजे ऐकायचं जगाचं आणि करावं मनाचं. मन ताब्यात ठेवलं कायसे जागवी तो मना सरीसे जना सहित. लोकांमध्ये बसा, लोकांमध्ये उठा, लोकांमध्ये सर्व चर्चा करा. पण तुम्हाला सांगू का, या मनाचा दाखला कोणाला देऊ नका. आपलं मनातलं कोणाला सांगू नका. मनातलं तुम्ही कोणालाही सांगितलं ना, सर्वात अगोदर तुम्ही फसाल. लोक तुमच्या स्वभावाची टिंगल करतील. कारण आपण साध्यापणानं कोणालाही सांगितलं ना, लोक आपल्या मागे आपल्या गोष्टींवर हसतात. लोक आपल्या मागे आपल्या गोष्टींवरची टिंगल करतात. म्हणून तुकोबराय सांगतात, संसार फलकट आहे. याच्यात एक दिवस सुख येतं, याच्यात एक दिवस दुःख आहे. एक दिवस आपला कांदा एकदम भारी दिकस आणि दुसऱ्या दिन बट मान टाक देस. संसार आहे तो. तसं एखाद्या दिवशी आपल्याला असं संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ चोरे पाठी लागली ओढार. कामक्रोध लोभ जुने पाठी लागली ओढाळ. दृष्टी देई कवना चरण जाऊ हारा. दृष्टी देईला निर्मळ. सदैवाचा देवावर उपकारी. आंधळ्याला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चार. माझा बाबांसाठी एक लक्षात ठेवा, मी जो अभंग घेतला ना, या सर्व अभंगाचा सार बाबांनी एका प्रमाणात देऊन दिला. म्हणजे कीर्तन करायची वेळच नाही. संसार दुःख मूळ चहूकडे इंगड विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तडमड. कोणा मी शरण जाऊ दृष्टी देई निर्मळ. आणि नंतर जे विठोबाचं नाव सांगितलं ना, तेच तुकोबरा इथं सांगतात, ऐसे जागवी तो मना सरीसे जना सहित. आणि जगाचा हिशोब सोड, मनाचा हिशोब सापडला तुला की आईस अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. सर्व बाजूला ठेव, पण संसार करता करता संसारी असावे, असोनी नसावे. आणि भजन करावे वेळोवेळा. भजनाला थोडा वेळ दे, विठ्ठलाचं नाव घे. पण ऐका ना, काही लोकांना असा भ्रम झाला दादा, या बोलता येत नाही म्हणता येत नाही. परिण बुवा काय झालं, 15 दिवशी माझंच कीर्तन माझ्या गावात. आणि मी घर नाचले बट असले दंडकडा दुंडाकले जात येऊनच म्हणता बांड बुसकलं नाही. मी घरच्यांना सर्वांना सांगितलं. पण ते गावात 2-3 वर्षानंतर कीर्तन माझं. आधी गावना लोक असं रोज बाहेर जाईरा ना बा, काय बदल जाय बा यांना, सुधारणा का बिघडणा. मग मला रोजच लोक पाहत होती. पण कीर्तनाच्या माध्यमातून माझंच कीर्तन गावात जवळ गर्दी दाटायनी. कोणा वट्टासवर तर कोणा खाटासवर तर कोणा धाबासवर, गलीमध्ये गर्दीच नाही. फुल दाढीत दुडीत तुम. आणि त्याच ना आमना करण्या बी बाया बीन पोरे बी. आणि मी करते 3-3 सवासात येईल बरं, तुम्ही येजा नकात बरं. आणि त्या गर्दी माही घ्या. आणि आमनाच करणं पोरग गली बायाच मग कोकाय कॅंग कॅंग कॅंग. आणि मी माही करते टडू, कोणाचा पोरग आहे, रडू नको द्या त्याला, उग करा. 2-3 सवा बोलाय गे. आणि एक दली म्हणे, ओ भाऊ तड्यां काही बांगा मार नको, तू नाच करणार शे, तूच आवडतं म्हणे. तेरून मी नान सोडती ना, या धागाला पोरे दिकनात का डोप्यावर कोपर जोडतेस मी. पण ते इतकं लहान होतं की त्याला सांगून सुद्धा कळलं.
पण एकच तत्व आहे, संसारात तुम्ही जेवढे लहान व्हाल ना तेवढे संसार तुम्हाला मोठं करेल. एक सूत्र आहे, सर्वांनी ऐका. संसारात जेवढे तुम्ही लहान व्हाल संसार तेवढं तुम्हाला मोठं करेल, आणि संसारात तुम्ही जेवढे मोठे व्हाल ना तेवढ्या तुम्हाला यातना सहन कराव्या लागतील. केवढेही मोठे व्हा तुम्ही, जेवढी संसारात प्रगती, जेवढं संसारात नाव, जेवढं संसारात वैभव, जेवढा संसारात डकारा, जेवढं संसारात प्रगतीवर राहाल ना तेवढ्या हृदयातल्या यातना कोणाजवळ सांगता येणार नाही. कधी रक्ताची नाती दुखवतात, कधी शरीराची नाती दुखवतात. अनेकदा आपण 1000 लोकांना मदत केली ना, एकचदा नाही मदत केली ना, ती लोक सुद्धा आपल्याला टचकन बोलून मोकळे होऊन जातात. हजारदा आपण पहा. जगद्गुरु तुकोबरायांनी मोठं पण स्वस्ता लहानपणाचा गोड दाखला दिला होता. पण तो कसा दिला होता? लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, हे मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा. ऐरावती रत्न थोर, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार. महाराज, आपल्याला आतला मार जेव्हा बसतो ना संसारात, अरे निर्माण केलेली संतती जी एका नजर देत नव्हती ती आपल्याशी जेव्हा नजरेला नजर देऊन बोलते ना, आपलं नाकाचं पाणी उतरवते ना, तेव्हा आपल्याला वाटतं मी संसारात उगाच मोठा झालो, लहान झाला असताना चांगलं झालं असतं. संसारातली घटी काय, संसार कितीही मोठा करा, पण एक लक्षात ठेवा, अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. काही लोकांना साधू संत आवडत नाही, विठोबा आवडत नाही, ज्ञानोबराय आवडत नाही, तुकोबराय आवडत नाही. एक लक्षात ठेवा, ज्याला पंढरपूरचा विठोबा आवडला नाही, ज्याचा श्रद्धेचा भाग विश्वातली माय ज्ञानोबांच्या चरणी भाव नाही, तुकोबरांच्या चरणी आस्था नाही, नाथबाबांबद्दल प्रेम नाही, गुरोबा काकांबद्दल दया नाही हृदयात, एक लक्षात ठेवा, असा माणूस महाराष्ट्रात जगला ना त्याला स्वतःच्या मायबापाबद्दल सुद्धा किंमत राहत नाही. हो, ज्याला ज्ञानोबराई कळले नाहीत, ज्याला तुकोबराई कळले नाहीत, ज्याला सावता बाबा कळले नाहीत, ज्यांना नाथ बाबा कळले नाहीत, तुम्हाला सांगू का, ज्यांना छत्रपती राजे कळले नाहीत, ज्यांना संभाजी महाराज कळले नाहीत, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले नाहीत, ज्यांना महात्मा फुले कळले नाहीत, ज्यांना अहिल्यादेवी कळल्या नाहीत, ज्यांना गौतम बुद्ध कळले नाहीत, त्यांना स्वतःचे मायबाप सुद्धा कळत नाहीत, नाही कळत. आणि ज्यांना स्वतःचे मायबाप कळत नाही ना, त्यांनी 35 लाखाचं जरी घर बांधलं दादा, 2 कोटीचा जरी फॅन लावला, 35 कोटीचा जरी एसी लावला, आणि त्या घरात साधू संतांचा फोटो नसेल, देवाचा फोटो नसेल, आणि कमवलेल्या इस्टेटीत आपल्या प्रगतीच्या काळात आपल्या बंगल्यात, आपल्या घरात आणि आपल्या वस्त्रीत आपल्या मायबापाची खाट नसेल ना, तर तुका म्हणे देवा विन केला तो सीन मिथ्या. सर्व सीन मिथ्या आहे. आणि ते सूत्र तुकोबरांनी ओळखलं होतं, म्हणून फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवी तो मना सरीसे जना सहित. जर जगाच्या बाजारात मनाला ताब्यात घ्यायचं असेल तर या मनाला एकच सांगावं लागतं, नको नको मना
गुंतू माया जाडी, काळ आला जवडी. तुला काळ केव्हाही घायरा घालेल ना, मग या काळाच्या ताब्यात जाण्यापेक्षा म्हणा एक कर ना, कधीतरी साधूंच्या चरणी जाण, एवढंच म्हण. मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक वारकरी संतांच्या सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सोहळा पाहता पाहता 31वं वर्ष आणि 31व्या वर्षातली पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आदरणीय परमपूजनीय गावातले भूमिपुत्र, आध्यात्मिक क्षेत्रातील तारुण्यपण अर्पण करणारे अतिशय गोड व्यक्तिमत्व, ज्यांचा परिसरात उत्तर महाराष्ट्रावर नावलौकिक आहे असे असणारे आदरणीय परमपूजन ज्ञानेश्वरजी माऊली. ज्ञानेश्वर महाराजांनी बऱ्याच दिवसापूर्वी गावातील संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मंडळी, भजनी मंडळ, सप्ताह मंडळ, सर्व माणसांच्या बहुमताने आमच्या वाटेला फोन केला. आणि आमच्या वाटेला फोन करत असताना, महाराजांच्या शब्दाला मान देत असताना, कुठलंच बोलणं नसताना आम्ही सेवा स्वीकारली महाराज. कारण कधी कधी काय असतं, माणूस पाहून बोलावं लागतं, कधी कधी माणूस पाहून काही विषय घेरूनही घ्यावा लागतो. पण अतिशय संप्रदायातलं बऱ्याच दिवसापासून ओळख असलेले व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर माऊली, आज त्यांचीही उपस्थिती राहिली असती, पण आले देवाजीच्या मनात तिथे कोणाची चाले ना. कालच त्यांच्या वडिलांचं, त्यांच्या पिताश्रींचं, त्यांच्या पितृछत्र आदरणीय आमचे लहान गुरुबंधू ज्ञानेश्वरजी महाराज यांचं वडिलांचं छत्र हरवल्यानंतर 5 बहिणी, एकटा भाऊ, इतका गोकुळासारख्या परिवारातनं वडिलांचं वय जरी झालं असलं पण वडील असतात. आणि खरं सांगू का, जगाच्या बाजारात असं माईकवर बोलताना आणि वडिलांविषयी बोलताना वडील हा शब्द फक्त का 2 तासाच्या कीर्तनात पूरक होईल असं नाही आहे. वडील या शब्दावर रात्रंदिवस जरी बोललो ना, तरी बापाचं चरित्र आणि बापाचा आधार लिहिला जात नाही, तो बाप असतो. बापाचं आयुष्यभरचं चित्रकरण कधी पोराला कळत नाही, पोराला दिसत नाही. पडद्याच्या मागचा डायरेक्टर आहे ना, बाप केव्हा कळतो? ज्या दिवशी आपला बाप घरातनं चालला जातो ना, त्या दिवशी बाप कळतो. आणि आज ज्ञानेश्वर माऊलींचे वडील काल वैकुंठवासी झाल्यानंतर, आज सप्तातील देवमांडणी झाल्यानंतर आज पहिलाच दिवस. आणि आज सर्व 33 कोटी देवतांच्या साधू संतांच्या चरणी नतमस्तक होताना एकच सांगेल, आदरणीय परमपूजनीय वैकुंठवासी धवडू हुला मगर या बाबांचं काल मगर परिवारातनं जाणं झालं. गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, आम्ही त्यांच्या घरीही द्वारदर्शनासाठी जाऊन आलो. सर्व गोकुळासारखं घर आहे. या घरातनं जाणं जरी झालं तर शेवटी एक सूत्र आहे, जो इथं जन्माला आला तो जाणार आहे, तो कोणीच थांबणार नाही. पण जो जाणार आहे ना, तो त्याच्या आठवणी सोडून जाणार आहे. जगाला काही पडलं नाही हो, पण त्याच्या परिवारासाठी तो व्यक्ती हिऱ्या मोत्यासारखा आहे. तुमच्या परिवारासाठी तुम्ही तोला मोलाचे आहेत, माझ्या परिवारासाठी मी तोला मोलाचा आहे. हे मगर बाबा जे गेले ना, हे त्यांच्या परिवारासाठी तोला मोलाचे आहेत. एकदा देवानं दर्शन नाही दिलं चालतं, पण आपत्कालीन संकटात आपल्या पाठीवर थाप देण्यासाठी आपला बाप जिवंत पाहिजे. आणि ती एक बापाची थाप आमच्या लहान गुरुबंधू माऊलींच्या जीवनातील गेली. मी ईश्वराच्या चरणी, मारुतीरायांच्या चरणी प्रार्थना करेल की मारुतीराया, वारकरी संप्रदायाला तारुण्य अर्पण करणारं ज्यांचं लेकरू आहे, ज्यांच्या घरात नामचिंतन आहे, ज्यांच्या घरात साधू संतांवरती विश्वास आहे, ज्यांच्याकडे पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी भाव आहे, अशा घरातला आत्मा जर तुझ्या चरणी येत असेल ना, स्वर्गात त्याला चांगली जागा दे. आणि त्यांना चांगली जागा भेटेलच. अतिशय दुःखद निधन आहे त्या परिवारासाठी. महाराजांनी छोट्या शब्दात सांगितलं की महाराज, जास्त दिवस झाले असतं तर मला येता आलं असतं,
पण नुकतंच कालच झालेलं आहे, त्याच्यामुळे येता येणार नाही. आणि आम्हीच त्यांना समजून सांगितलं की तुम्ही थांबा, इथं महाराष्ट्रातील नामवंत मंडळी आहे, ती तुमची बाजू भरून काढतील. आणि आदरणीय परमपूजनीय उत्तर महाराष्ट्रातील मालोगाव तालुक्यातील अतिशय दिमागदार पखवाजावरती ज्यांची पकड आहे असे असणारे आमचे देवा महाराज अतिशय जबर पखवाज वाजवणारे आहेत. आमच्या परिसरात या माणसांचे पखवाज वाजवण्यासाठी कीर्तनकारापेक्षा लोक यांना पाहायला आणि पखवाज वाजवायलाच पाहण्यासाठी येतात. अतिशय चांगले प्रगतिशील कमी वयातलं फार उत्तुंग भरणार व्यक्तिमत्व आहे. मी देवा महाराजांचे सुद्धा शब्दसुमनाने कौतुक करतो. त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय शरदजी महाराज, अतिशय गायन गोकिडासारखा आवाज आहे. शरद महाराज असतील, प्रवीण महाराज असतील, मी यांच्या तोंडावरही सांगेल आणि पाठीमागेही सांगेल, या माणसांनी कीर्तनकाराच्या चिंतनावर कधीच भेदभाव केला नाही. पण कुठलाही कीर्तनकार असला ना, तो या व्यासपीठावर अतिशय सहज कीर्तन करता करता तरला पाहिजे. या माणसांच्या हृदयातली आस्था मी नेहमी पाहिलेली आहे. अनेक कीर्तनांना असतील, शरद महाराज असतील, आमचे प्रवीण महाराज असतील. जसं प्रवीण महाराजांना मी इथं पाहिलं, शरद महाराज तुम्हाला पाहिलं, देवा तुला पाहिलं, मी सकाळपासून 250 रुपयाच्या गोड्या खाल्ल्यात, पण तुम्हाला पाहिल्यानंतर भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. मला तुम्ही पाय दिसल्या सर्व भागच गेला. आदरणीय आमच्यासोबत आलेले भाऊसाहेब महाराज यांना सांगितलं की आजची मैफिल आगडीन वेगळीच राहील, तुमच्या टाईमच नाही समजत या गडाय कुठं जाते. हो, आदरणीय प्रवीण महाराज शब्दसुमनाने तुमचंही स्वागत करतो. शरद दादा तुमचंही स्वागत करतो. साऊंड सिस्टीम आदरणीय आमचे मधुमाऊली वडगावकर, माऊलींच्याच जवळचे माणसं. आणि तुम्ही माऊलींच्या जवळचे म्हणजे आमच्या जवळचे. तुम्ही आता बट्या बी वायरी काढली ना तरी मी एक सोबत बोलावं नाही, कारण जिथं प्रेम असतं ना तिथं तुम्ही जर द्या, माणूस मरत नाही. तुम्ही तर वायरी काढल्यानंतर म्हणा काय बिघडा आहे. पण अतिशय वडगावकर साऊंड अतिशय गोड आहे, हँडलिंग सुद्धा चांगली आहे. सुरुवातीलाच माणसांची बोटांची कला माणसाच्या लगेच चेहऱ्यावरनं उमटून जाते आणि ते अतिशय समर्पक तुम्ही सांभाळतायत, म्हणून तुमचे सुद्धा आभार. दादा तुम्ही कुठले? महाराजजी विलासजी महाराजांची सुद्धा उपस्थिती आहे. आणि महाराजांच्या समकालीन सर्व वयोवृद्ध बाबा आहेत. बाबा सर्वात मोठी झलक तुम्ही मारली गल्ली की. हो बरं का, मी बाबा तुमच्यासाठी एकच सांगेल, गल्ली किसकी भी हो लेकिन दादागिरी तुम्हारी हो गई. जाऊ द्या, पहिल्या धडाक्यात जे दिला ना तुम्ही, नंतर काही काय ना उसकी जावं का उडी जावं, पण तुम्ही अतिशय झडक्यात भरलं बरं का. तुमचे सुद्धा आभार दादा, तुमचे सुद्धा आभार. आदरणीय आमचे विनेकरी बाबा, तुमच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. आदरणीय खाली बसलेले बाबा मंडळी, सर्वजण तुम्ही गुरुतुल्य आहात. मला जरी नाव सांगता नाही आलं तरी तुम्ही पितृतुल्य आहात, मार्गदर्शक आहात आणि संप्रदायाचं वैभव आहात. म्हणून मी तुमच्याही चरणी, बालगोपालांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. आजची कीर्तनाची सेवा ज्यांच्याकडे सकाळ संध्याकाळ संत भोजन आहे, रमेश पिराज चव्हाण सकाळचं संत भोजन, सायंकाळी संत भोजन, एकनाथ महाराज चव्हाण. आज एकादशी सारख्या पर्व काळावर या माणसांकडे फराड झाली. मी तरी म्हणेल धन्य मी मानेना आपुले संचितने राहिलीस प्रीत तुझे नामे. या दोघंही परिवारांची काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असेल, कारण बऱ्याच कालखंडानंतर आलेली आजची एकादशी आणि या एकादशीला फराड झालं म्हणजे अतिशय कोण पुण्यांचा होईल सेवक. आज त्यांच्याकडे चांगली पर्व काढ येत असताना ज्यांच्या घरी मी फेटा बांधला, आदरणीय संदीप दादा मिस्त्री आणि दादा, लई गोड परिवार होता, चांगला परिवार होता. त्या ताई, त्यांच्या घरं, ते पोरण, ते फुलन, मी तर माहीत नाही राहीन तू. अतिशय सर्व तयारी चांगली होती. मी त्याच्यामुळे ते थोडं फुलं त्यांना उरवायला लावले. मग तर रोज आमना डोक्यावर कोणी टाकायचं, मग निवून मला तुम्हाला बी डोक्यावर टाकू द्या. हो, कारण काय असतं, आपल्या डोक्यावर फुलं पडली का आपल्याला स्वतःला अहंकार येतो. परवीन बा की कधी कधी माझ्या डोक्यावर फुलं पडले बा. माणसाचे पाऊल जमिनीवर ठेवण्यासाठी माझे गुरुदेव सांगायचे, ज्यांनी आपल्या डोक्यावर फुलं टाकली ना एकेकाळ, त्या माणसाला कधी विसरू नये, मग माणसाचे पाय जमिनीवर. म्हणून मी तुमच्याही डोक्यांवरती फुलं टाकत असताना नर्मदा माया सेवकात नर्मदाच्या रूपानं आहात, तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. या कार्यक्रमाला परिसरातील सर्व दिग्गज मंडळी आहे. आमच्यासोबत आलेले आदरणीय भाऊसाहेब महाराज कडवाडेहून आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय चंद्रकांत दादा यांना सुद्धा सर्वांच्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत बोलवलं. ऐन वेळेस फार नगाव धमान्याहून धुळ्याच्या पलीकडे 15 किलोमीटर गाव आहे त्यांचं, तिथून इथपर्यंत फार धावपळीतनं प्रवास करत असताना फक्त केला कशासाठी प्रवास माहिती आहे का? आम्हाला नंतर कळालं की तिथं शरद महाराज गायनाला आहेत बा, तुमचं नावच माहीत नव्हतं बा. नंतर कळालं की तुझं नाव आहे बा पकवाज वाजायला, कारण फोटोमध्ये न्यारं होतं आणि दिसत न्यारं होतं. पण संध्याकाळी जेव्हा चर्चा झाली,
मग मी यांना रिक्वेस्ट केली की का हो, म्हटलं माणसं गोड आहेत, मग यूट्यूबवाल्याला मागवायला काय. आणि आदरणीय यूट्यूबचे चॅनल मालक, आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक यांनी एका शब्दाला होकार देत असताना त्यांनीही तुमचे नावं सांगितले म्हणून होकार दिला. आपलं काही नाही, मी रोज मरे त्याला कोण रडे. हो, माझं काही विशेष नव्हतं, पण तुमच्यासाठी सर्वांचा एक तुमच्या कंठावरती त्यांचं प्रेम होतं म्हणून तेही धावपळ करत असताना सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. बाबाजी तुमचंही चरणी नतमस्तक होतो. ताई दादा तुम्ही सर्वांच्या चरणी नतमस्तक होताना तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. सर्वांचं नामकरण घेत असताना सर्वांचे आभार मानत असताना अभंग घेतला जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि अभंगाचा लवलेश फलकट तो संसार. फलकट या शब्दाचा शब्दाचा अर्थ एकच आहे, आई राणीत. फलकट म्हणजे हलकट. फलकट म्हणजे, आता फलकट म्हणजे काय, जे कामाला येत नाही पण त्याच्याशिवाय काम होत नाही. फलकट म्हणजे काय, जे कुठंच चालत नाही पण त्याला एक दिवस मान दिल्याशिवाय चालत नाही. तसा हा जो संसार आहे ना, हा संसार कोणाचीच करायची इच्छा नाहीये पण करावा लागतो. तुम्हाला सांगू का, ज्याचं लग्न होत नाही ना त्याला विचारा कार भाऊ काय वाटत तो एकच बाबा लगीन. ज्याचं लग्न होत नाही ना त्याला विचारा कार भाऊ काय बाबा लगीन. आणि त्यालाच लगीन व्हायला वर बेटा कार भाऊ काय म्हण संसार दोऱ्या पावडरना डबा. काम संसार माणसाला नांदूही देत नाही, संसार माणसाला मरूही देत नाही. या संसारात खरं सूत्र एकच आहे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. घातली या भय नरकाचा घातली या भय नरकाचा घातलिया भय नरकाचा घातलिया भय नरकाचा. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. घातलिया भय नरकाचा घातलिया भय नरकाचा. अभंगात प्रवेश करताना प्रमाण डोक्यात ठेवा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातली या भय नरका जाणे. ही तर गंमत कशी आहे, माझी तब्येत चांगली आहे आणि माईक डान्स करतोय. हो, पण मी त्याला खूप प्रयत्न करतोय हँडल करायचा, पण तो कवय कवय असा 10 रुपयाला माणूस जागा झटका धीरा ना. आता कधी कधी काय होतं, आता मला अशी थोडीशी हलायची सवय आहे ना. हो, आता मी हल्लो का चालून जातो पण मन हाल आणि पहिले तो जीव सोडाय ना. आता एक दिवस असं झालं होतं बरं का प्रवीण बा, मी कीर्तनात थोडासा असं पाय हलवतो. आता वजनामुळे ते थोडंसं पाय भरून येतात. आता आपण काही एगर न खातच 12 कडनं खावाल बेटा काय दन कोणी. आता ते हा हाय काही नाही म्हणजे डेपो का लावतच नाही बाबा. त्यामुळे मी कोणता काही जेवले पडत नाही टोकायचं असते. कारण तब्येत टोकाला लोक घाबरतात नाही, खाणं टोकावत नाही का आपलं. हो, पण ऐका ना, काय तर ते अशी हालायची सवय. आता मग ते दोंडायच्याला कीर्तन आणि तिकडे ते आमचं मामांचं गाव, मामांची पोरं. आता ती मला अशी हालायची सवय. आता ते मामांचे पोरं काय म्हणायचे, लहान पोरं म्हणे महाराज असा हालच का मूवी बा. तर लोक त्या मोठ्याला मामाचा पोरे अरे या दाबीन चेन दिलेतच ना मॅजी राहतोच म्हणे आता तर ताजा घरीच. म्हणजे लोक काय अंदाज काढतील याचा भरोसा नाही. पण मी आज हाल म्हणजे पायाला आणि पहिले या माईकली घाबरी राहिलो. जाऊ भाऊ पहिले अंग टाकरा ना. उद्या काय करा माहिती का, याला खाली अशा दोऱ्या बांधा तंग. हो, आणि किंवा टेचं थोडंसं हां थोडंसं काहीतरी. याचा कशाचा प्रॉब्लेम हो महाराज आहे खाले काहीतरी. आणि मी जास्त कुदाले बी काम उभी राहिनो. जर काही करता काही जाय भाऊसाहेब भाई जर मुडी गे जसनी जसनी मला सकाळी ना फोन लायल शे ना त्या लोकेशने तुम्ही भेटशात का रे. अहो एवढा कर्रो मागाडली नाडे जरासा हलका मागाडता. अहो एवढा वकर ना बरं मागाडली ना दिलं त्यांनी टेज मुडी.
त्याच्यामुळे मी खूप प्रयत्न करतोय हो. ऐका ना, या प्रमाणावरती तुम्ही उभे राहा. काय तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साई आणि घातली या भय नरक जाणे. महाराज, माणसाचं कर्म जर चांगलं असेल ना, देवाला नाही देवाच्या बापाला सुद्धा आपल्यावर कृपा करावी लागते. कारण इथलं सूत्र आहे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसी ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वरा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार द्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार द्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तुकोबरायांचं हे सूत्र आहे, तुम्ही कर्माला साह्य माना. ज्यानं आपल्या कर्मावरती विश्वास ठेवला ना महाराज, तुम्हाला सांगू का ताई, तुम्ही एवढ्या इथं बसले ना, तुम्ही फक्त तुमच्या कर्माला सत्य माना. कोणत्याच बाईला महादेवावरती पाणी टाकायची गरज नाहीये. एवढ्या बाया महादेवावर पाणी कामू टाकतायत. गणसबाईनी सासवा रडायात, गणसबाईनी सासराना कपडा धुयात नाही, सासूना लुगडा धुयात नाही. आणि जेव्हा बाईना पाप पुण्य कळलं ना, तेव्हा महादेव तुमशिवाय कोणी मग आते. तुम्ही घरी स्वतःच्या मनाला निर्भय करा. स्वतःचं मनाला सांगा, काय गरज नाही मला महादेवावरची पाणी टाकायचं. मी मना सासू सासराची सेवा करेल, देवले स्वतः येणं पडी. मग तुमचं कर्म सत्य ठरेल, मग तुमचं कर्म चांगलं. आणि तुम्ही 3 दावी जर महादेवाला पाणी टाकशात ताई, आणि गरमा सासूले बी भुकाडशा, सासराले बी रडावशात, नवराले बी असा येडा भांगा कट टाकशात, मग तुम्ही महादेवले कधी असं 100 टँकर पाणी टाक, मग महादेवनी प्रसन्न व्हा हो बी. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय लागे? काही न लगे, एक भावाची कारण. तुका म्हणे आण तुकोबाराय सांगतात, माझा विठ्ठल भक्तीच्या मार्गावर कठीण नाहीये, फक्त तुमचा भाव शुद्ध पाहिजे. भाव शुद्ध झाला ना, नारायण त्याला दूर नाहीये. आपला भावच चुकीचा आहे ना. जिथला लोक कीर्तन ऐकायला येतात त्यांपेक्षा जास्त पंगतले जेवण करतस. आता सप्ताह आहे ना तुमचा, आता ज्यांच्याकडे संत पंगत राहील ना, तुम्ही द्या का जेवायला हाय दांडगल्या पंक्ती असा टपाऱ्या देणारा असा आडा काही चरतच ना. कीर्तनले नाही ना म्हणारी बटात नाही, मग चेंदाल कस काय बटणं होता तडे, चेंदाल कसं तू ना हातपाय वाकणार तडे, असं बोललं का मग लोक म्हणतात येल बोला नाही अवकाता कथा बोलत, म्हणजे खरं बोललं कसं की माल राग या. आमचं तुकोबरायांचं एकच सूत्र आहे, सत्य बोला मुखे 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 मुखे, सत्य बोला मुखे, सत्य बोला मुखे, बोला मुखे, सत्य बोला मुखे. दुखवे आणि कांच्या दुखे, दुखवे आणि कांच्या दुखे, हीच विष्णूची महापूजा महापूजा, हीच विष्णूची महापूजा. दुःख विहारे कांचे दुखे, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा अनुभव नाही. विष्णूची पूजा करायची आहे ना, मग आम्हाला तुकोबरांनी एकच सांगितलंय, सत्य बोल मुखे, दुखवे अनेकांच्या दुखे, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नोहे दुजा. इथं देव शोधायला आलोय ना आपण संसारात. संसारात देव शोधणं म्हणजे काय? फक्त माळा हातात धरणे. संसारात देव शोधणे म्हणजे काय? सकाळी 4 वाजता उठणे आणि देवावर पाणी टाकणे, हा नाही ताई. फलकट संसारातला सार तत्वाचा देव कोणता आहे माहिती आहे का? जर तुम्ही एवढ्या इथं बाया बसल्यात ना, एवढे माणसं बसलेत ना, कीर्तन ऐकताना
35च्या आज ज्यांचं वय आहे त्यांनी कानाचे पडदे खोलून ऐका. 35च्या पुढे ज्यांचा संसार झालाय ना त्यांना दुसरा टप्पा सांगेल. पहिल्या या टप्प्यात सांगतो ऐका ना. 35च्या आज ज्यांचं वय आहे ना, मग सून असू द्या का मुलगा असू द्या, जोपर्यंत घरात मायबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत बाहेर तीर्थावर लाता मारू नका, त्यांच्या पायावर डोकं ठेवा. वाक्य ऐका ना. 35ल्या आतल्या लोकांनी बाहेर तीर्थावर फिरत हिंडवू नका, पण जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. कारण तुम्हाला सांगू का, सकड तीर्थाची आहे दुरे, आणि जे का माता पितर हे शरीर आहे ना त्यांच्याकडे टाका ना. आणि त्याच्यासाठी सूत्र तुकोबरायांनी दिले. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार. देवापायी म्हणजे काय, देवा तुझं स्वरूप माझ्या आईत आहे, तुझं स्वरूप माझ्या बापात आहे. ऐका ना. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. आणि हे जे सांगायचं तात्पर्य ना, तुकोबरायांनी आपल्या जीवनात 42 वर्षाच्या वयात पांडुरंग शोधता शोधता बोलोबारायांची, कनकाईची, स्वतःच्या धर्मपत्नीची इथंभूत चांगली सेवा केली, म्हणून त्यांना गरुड घ्यायला आलं होतं. नाही तर देहासहित अजून कोणता साधू गेला नाही. देहासहित तुकोबराय गुप्त झाले होते, म्हणून तुकोबरायांच्या बाबतीत लिहिलं गेलं होतं, तुकेच्या तुलनेची प्रभू तुकासी आले. तुकिता तुलने से ब्रह्म तुकासी आले. तुकिता तुलने से म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले, चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी लावी आरती तुकारामा. बरं, ज्यांनी आरती लिहिली ना तुकोबरांची त्यांनी हयातवर विरोध केला. बरं, तुकेच्या तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. एवढं परब्रह्माचं स्वरूप ज्यांनी सांगितलं त्यांनी एकेकाळी तुकोबरांचा विरोध केला. पण ज्यांना तुकोबराय कळले त्यांनी लिहिलं, अनुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबरायांचं चरित्र सहज 2 तासात पूरक नाहीये महाराज. पण ज्या तुकोबरायांनी पंचमेध गाथ्याचं निर्माण केलं ना, त्या तुकोबरायांनी संसारातला प्रदीर्घ सर्व अनुभव गरिबीचा, श्रीमंतीचा, लाचारीचा घेतला. आणि घेत असताना पहावे पुराणे विचारोनी तुकोबरायांनी सहज आपलं जीवन व्यतीत केलं नाही. 2500 वाडे ज्यांच्या नावावरती, ज्यांच्या वाट्यावरती होते ना त्यांना विदुर काका म्हणतात. सरयूच्या काठावरती विदुर काका भजन करायला गेले, काकींना घरी घेऊन गेले. ऐका ना, संसाराचा हट्टास पहा. ज्याची 100 लेकरं आहेत, दुर्योधन दुःशासन आहे, त्याच्या घरी 56 प्रकारचा भोग, कृष्णानं स्वाद सुद्धा घेतला नाही. काय वैभव नव्हतं त्यांच्याकडे, काय नव्हतं. अहो चंद्र प्रेमाचा भूपेला थोर प्रेमाचा केला. प्रेमाचा भूकेला थोर प्रेमाचा भूकेला प्रमाण गोड होतं दादा, अतिशय सुंदर होतं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. अहो 56 प्रकारचे भोग बाबा. देवानं एकही पान उचललं नाही. अहो देवानं तिथलं आहार जेव्हा म्हणजे जेवायचं नाही ठरवलं ना, स्वतः दुर्योधन दरवाजाला असा आडवा झाला. जेवढं पांडवांचं जवळचं नातं आहे ना देवाचं, तेवढंच दुर्योधनाचं सुद्धा आहे. दुर्योधन आणि कृष्ण व्यायी व्यायी आहे. आणि व्यायी व्यायीसनी बैठक म्हणजे हलकी राहत नाही. गुदुगुदू असू नका तुम्ही बी जायले एक बैठकले. हो, व्यायी व्यायांची बैठक म्हणजे सोपी राहत
नाही आता आठवलं म्हणून सांगतो, कोरोनाच्या काळामध्ये ते जेव्हा ते घरातल्या घरात लग्न व्हायचे ना बुवा, घरातल्या घरात लग्न व्हायचे. आता आमच्या चुलत काकांनी साधारण तुमच्या वयाचे आमचे काका आणि विनोदी माणूस एकदम, मला अर्धे विनोद ते कीर्तनातले पुरवतात. असे बोलता बोलता सुद्धा कवय घसडावर्दी सांगता येत नाही. मी जर असे 10-20 रुपये संध्याकाळी दिले नाही ना, मुद्दान कामले मागतस त्या तुम्हाला बी लेट करण लागणार. हो, ते 10-20 रुपये जर दिले नाही तर आमचे काका सुद्धा मला काय 10-20 रुपये दिरा नाही, तुमले थाटील सुद्धा लोक पैसा लावतच नाही, तुम्हाला दिरा नाही. म्हणजे आम्ही तत्याला जाऊन तुला देत जाऊत का? पण काका चुलत्यान पुढे बोलता येत नाही. आणि जर एखाद्या काकांना 30 रुपये देऊनच दिले, माल जर गाव मध्ये निघाल उशीर होई का ना, त्या 30 रुपयाने पिसन काका मला सांगा बांधाय ना नाही का अजून फेटा. अरे हो भाऊ, तुम्हाला पैसाच नाही पेले रे, इथली तर याद ठेव. आता एवढा विनोदी माणूस. आता ते कोरोनाच्या कालखंडात ते लग्न घरातल्या घरात लागायचे, नवरदेव नवरींना त्या गुईन्या त्या खोबरा त्या असतात, आता लगेच गुईन्या मिन्या टाकत का घरमा नवरदेव नवरी घालले. आता आमच्याकडे ते म्हशी वगैरे गिरणा तडी लाग ऊस मीस जोरात आहे. आता तिकडे आमच्या काकांकडे 10-15 म्हशी 2 पोरं. आता काका ते कोरोनाच्या परिस्थितीमध्ये काय झालं, झाडझूड करून आले आणि येता येता नवरदेव नवरी गुईन्या टाकरा येतात. आणि नवरदेव नवरीसनी गुईन्या टाकता टाकता काकानी देख की आपलं लगीन आते व्हायला पाहिजे होतं बा. कितल्या मजाना गुईन्या टाकतात बया नवरदेव नवरी. कसं ते बागीसकन कोबरान खाण धरतात, बागीसकन ती नवरी तोडीले आणि ती नवरदेव गुईन्या टाकत, ती नवरी कशी बागीसकन मान फिरावत. काकाला तो मागचा संसारातला काढा आठवायचा. आपला दल्ला इस्ता खकारी दे तरी आपण बाईशी बोलत नाही बुवा, आपली दल्ली लगे घरमा कदा कदा भांडा आपटे बुवा. आता कसं या पोरे, आता ते विचारात ते काका घरी आले. आता वयस्कर माणूस आणि काकानं काकूला आवाज दिला. आता म्हातारे माणसं पत्नीला काही नाव धरून आवाज देत नाही. काकाने आवाज दिला, बावड्यान माय तांब्या भरलाय. आता ते बावड्याची आई दल्ली तांबे भरीलही नाही. आता जशी तांबे भरीलही नाही दल्ली, दल्ला ना रोज ना कलर न्यारा होता, आज ना कलर न्यारा होता दल्ला ना. कारण प्रत्येकाच्या पत्नीला आपल्या नवऱ्याचा स्वभाव चेहरा कळतो बरं. आपलं चित्र गुन्हा आहे का आगाऊ आहे बा प्रत्येक बाईला. हो, तुमचं सोडा इथं म्याडे इथला चरा करा ना, तुम्ही आमना घरी आणि आमनी बाई विचारा ताई काय म्हणत भाऊ तुमना मारा. तुम्ही माले जाडा मोठं बोलच्या तर सरबतनं पाणी भेटी. आणि जर तुम्ही बोलणार ताई काय मस्त कीर्तन करत, दादा काय कीर्तन चांगलं होत, मग नाही काही ठिकाणा. हो, ऐका ना. आता त्या आजीनं आमच्या त्या काकूनं चेहरा पाहिला की गोया सरेल दिकराने. आता ते काकाने सांगितलं पाणी लाय. आता पाणी दिलं, ते जुन्या बायांना तांब्यात पाणी द्यायची सवय या दल्ला दुलाच्या असा गल्ला सोरटाया पडत नाही. या 1.5 भाकर ना काला 1-3च बुका मग काही झालं. आता ते तांब्यावर पाणी त्या काकाने आत मग तांब्याली ना, तांब्याकडे दके काकूकडे दके. काकू म्हणे सुधवर्षेत ना कसं काय चक्कर मारी येली. आता काकानी बोलता बोलता अशी गुईनी भरली नाही आणि काकूर बोलता बोलता गणाचा बस काय घात नाडी. ऐका ना, अशीच परिस्थिती झाली त्या काकूची पण. हो, आता त्या काकानं अशी गुईनी फेकली आणि त्या काकून संताप मग तोच तांब्याली ना आणि काकाना दणकन तोंडले मारी पडले. आणि जसा मारा काकाना पुढला 2 दात बुडायच दिना, डायरेक्ट हाले त्या पत्तरना शेण नागत हाला मग घ्या. आता ती चर्चा पसरली. पण त्या दोन्ही जीव असं कुठे सांगत आम्ही तांब्या मारा बाण्या दला दात पडी घ्या घरमा बोवा भेट्या येत नाही, पोरं येतं तिथं लगून दोन्ही जीवची चाट मारी दल्ला कनी जाळजूड करी उन्हा गटार मग पाय पुडी घ्या दल्ला पुडी घ्या. वा हे तो अंदर की बात आहे. यालाच संसार म्हणतात जे बाहेर सांगता येत नाही ना. हो, यालाच संसार म्हणतात. आता त्या दोघं सुनांनी आपापल्या बापांना फोन लावून आमना दल्ला दोतर मग पाय गुती घ्या, चारी मग पुडी घ्या, पुडी गया. आता त्या
एक व्याई पारोड्याचे, एक व्याई बडगावचे. पहिले पारोडाना याई उन्हात कपडा मिपडा लयनात. आता ते व्याई विचारायचे, आबा काय जाय? काही नाही हो, या आटे गटारमा पुढे गे तुम्ही. आता ते कपडे वगैरे दिले, ते व्याई चालले गेले. आणि नंतर मग भडगावचे व्याई आले. आता भडगावचे व्याई ते लहान, ते विचारायचे, आबा काय जातं? काही नाही, आटे अशी गटार होती तर शेणा पडेल होता, दोतर मग पाय होती काय शेणवर पाय घसडाई. पण त्यांचा नातू आहे ना, लहान नातू, बाबा आई सांगी राय ना, तर लोक दाखला नातू कसा करे, बाबा मी सांगू घरमा आजी का सांगे, आता आहे रे ओ मरी जाय जो, आता आहे आई 10 रुपयाले तताच पेप्सी खाय तताच राय. जो ना तू पैसा मागे नाही त्याला 10 रुपया नोट भेट राही. मग संसार हे जे ज्या दिवशी खरं निघतं ना त्या दिवशी ईडी लागते. संसार यालाच म्हणतात. कितलं बिला पाडा 50 व्हिडिओ बाहेर निघतात. संसार आहे तो. चांगल्या चांगल्यांचा बिंब फुटल्याशिवाय राहा नाही. ज्या नातून पैसे मागितले नाही त्या नातूला आजी काय सांगत होते, आता आहे ओ दादा आय दान नोटले. अरे म्हणा वाण्या जाय बाहेर जाय जाय. त्यांनी दान नोटलेली नाही. आको या गप्पाच मग जोर मग पुढे घेतात का मग लागे घेते का मग. तर लोक नाव ना तू बाबा मी सांगू घर ना बाबा म्हणे, आता रे या 15 रुपयाले गुड्डे ना पुढा काय जो तताच राहायचो, आता येऊ नको. आता भडगावचे जे व्याई होते त्यांनी अंदाज काढला, या जर नातूले इथला पै भरे दडपी राहणार वा तर दाल में कुछ काला है. आता पुन्हा त्या भडगावच्या बाबांनी सांगितलं, म्हणे गुडघासले बी लाग गए का, डोबरेसले बी लाग गए का. आता हे दोघं जीव ऐकू करी करी सांगितलं नाही ना, अशी बागीच करू ना. मग त्यातले काही दिखणं नाही. सकाळी लवकर उठी जायला होतात, या पोरे वनवणं करतात, त्यातले शुगरशे त्यातलं माझं आई उई घे आणि या माणसाची चक्करी घ्या तर लोकून करणार ना तू. मी खरं सांगू बडगावना बाबाने आता रे आई 100 नोटले, पण खरं काय तू 1 सावा कबलीचले. आणि त्या बाबाने 100 नोट देतात. बडगावना बाबाला कर ना तू सांगे, बाबा आमना बाबा तथा नू ना नवरदेव नवरी गुईने टाकरा नवरदेव नवरीसली दे का बाबा करू ना. बाबान पाणी मागा. बाबान पाणी मागितलं, आजीन पाणी दिलं. आजीन पाणी दिलं, बाबानी गुईने टाक दिनी. आणि जशी गुईने टाकी तशी आजीने तांब्याली ना दणक. बडगावन बाबाने तो कपडा लया राहता. तुम्हाला या धंदा आहेत का? घरमा दात्या पाडतच नाही, यायच पण कपडा जमा करत या धंदा आहे. असा किती संसार आहे. काय पूर्णाची पुडी कितीही काटकोपरानं दाबा ती फुटल्या बिगर राहत. सांजरी कितली बी काटकोपरा दाबा सांजरीचा कणा बाहेर निघल्याशिवाय राहत. संसार कितीही नेवनेटका करा दुःख आल्याशिवाय राहत. म्हणून तुकोबराय बोलले होते, हा संसार किती नेवनेटका करा पण तो कसा आहे. संसार
भगवंत येथे सार भगवंत ऐसे जगवीत मना ऐसे जगवीत मना ऐसे जगवीत मना ऐसे जगवीत मना येथे सार भगवंत येथे सार भगवंत येथे सार भगवंत ऐसे जागविते मना ऐसे जागविते मना ऐसे जागविते मना फलकट तो संसार. तुकोबरायांनी सूत्र दिलं होतं, संसार फलकट आहे. भुईमुगाच्या शेंगा किती चापून चुपून का, सर्व वयस्कर मंडळी मला सांगा, किती चापून चुपून का, एकदा शेंग काळी झाली का ती होट काढ करते, जीभ काढी करते. खाणारा डलगऱ्या आहे ना का कपडा बी काया करस. खाणारा डलगऱ्या आहे ना का कपडा बी काया करत. आणि किती चौसत्रेवाला माणूस राहा त्याचे होट काढे होतात. म्हणजे संसारात तुम्ही 35 बंगले बांधा का संसारात तुम्ही पाहिजे तेवढ्या जमिनी घ्या, आतापर्यंत असं कोणताच संसारिकाचं झालं नाही की आपण मेल्यानंतर आपल्या पोराने आपली घडी त्याच्या दाब्यावर बसवली पोरानं दाब्यावर घडी. अहो आपला जीवना दगड सुद्धा आपण मरेलवर सैन होत नाही. वैभव करा. मला सांगा ना, केवढंही मोठं तुम्हाला सांगू का संसार किती फलकट आहे. एका मिनिटात तुम्हाला ज्वलंत उदाहरण देऊन पचवून सांगून जातो. जे दिवंगत मुख्यमंत्री झाले ना, उपमुख्यमंत्री अजितदादा, मला सांगा अजितदादांचं केवढं मोठं वैभव होतं. जर त्यांचा हात मुडला असता, पाय मुडला असता, हृदय फ्रॅक्चर झालं असतं, त्यांनी हत्तीच्या सोंड्यासारखा पैसा खर्च केला असता, केस नाही रक्ताचा थेंब ना थेंब बदलून आणला असता. बाबा त्यांनी बदलून आणला असता. मला सांगा एवढा मोठा माणूस पण 4 सेकंद 5वा सेकंद पाहायला भेटला नाही. बरं इथं जाऊ द्या, आता एवढं वैभव आहे त्यांच्याजवळ. मला सांगा त्यांच्याकडे मंत्रीपद आहे, खासदार पद आहे, त्यांच्याकडे बिनविरोध पद आहेत, सर्व काही आहे. पण जो माणूस गेला तो माणूस पुन्हा भेटणार आहे. येरवाऊ गाप सारा येरवाऊ सारा इरगावाऊगा गाप सारा इरगावाऊगा तुटला आयुष्यात हा दोरा तुटला आयुष्यात हा दोरा येरवाऊ गाप सारा हो येरवाऊ गाप सारा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा येरगा बाबू सारा येरगा बाबू हो 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 या प्रमाणाला जोरात टाळी वाजते. समर प्रभू होतो. येर वाऊगा पसारा, केवढा मोठा पसारा आहे. मला सांगा येईल तो माणूस पुन्हा, भेटेल तो माणूस पुन्हा. येर वाऊगा पसारा, तुटला आयुष्याचा दोरा. मला सांगा अरे 2500 वाडे विदुर काकांच्या वाटेवरती आले आणि विदुर काकांना ज्या दिवशी 5 पांडव सांगायला गेले ना, काका आपलं युद्ध संपलं, तुम्हा 3 भावांची प्रॉपर्टी होती, आता तुमच्या वाटेवर 2500 वाडे आलेत, तुम्ही ही सर्व संपत्ती घ्या आणि सरायूच्या काठावर थांबू नका, या वैभवाचा आनंद घ्या. विदुर काका ज्ञानोबरायांच्या शब्दात युधिष्ठिराला धर्माला बोलले होते की जेथे संसार चित्रपटू उमटे, मनाचे मनोरूप पटू फाटे,
मग सरोवर आटे मग कैसी प्रतिमा उमटे. या संसाराचा चित्रपट ज्याने निर्माण केला ना त्याला सुखाचा जाऊ देत नाही. हा संसाराचा चित्रपट कोणाला आनंदित होऊ देत नाही. संसारामध्ये कितीही काही झालं तर दुःख भोगल्याशिवाय पर्याय नाही. विदुर काकांनी एकच सांगितलं 5 पांडवांना, सांगा ना नकुल, अर्जुन, भीम, अरे तुम्ही ज्या ज्या दिवशी दुःखात होते तुम्हाला विषाचे लाडू भेटले, वाचवायला कोण होतं? कृष्ण. तुम्हाला अग्नीत लोटलं गेलं, तुम्हाला वाचवायला कोण होतं? कृष्ण. तुम्हाला 12 वर्षाचा वनवास झाला, तुम्हाला वाचवायला कोण होतं? तुकोबराय बोलले होते ना, पहाती पांडव अखंड वनवासी. पण ते कोणाला स्मरण करत होते? ते नारायणाला स्मरण करत होते ना. विदुर काका सांगत होते, अरे तुम्हाला राहायला घर नव्हतं तर तुमच्या हृदयात त्याला जागा होती. तुम्हाला राहायला घर नव्हतं पण तुमच्या हृदयात त्याला जागा होती. तुम्हाला सिंहासन भेटलं, तुम्ही सिंहासनावरती बसलात पण तुमच्या हृदयात त्याला भजण्याची जागा कमी पडली. वैभव आलं, श्रीमंत झालो, संसारात सुख आलं, दुःख गेलं का आपल्याला जर कोणाचा विसर पडत असेल ना तर पहिली गोष्ट आहे तो देव. सर्वात पहिले देवाचा विसर पडतो. म्हणून ज्या ज्या वेळेस कुंती माता देवाजवळ भीक मागतात ना तर भीक मागताना सांगतात, देवा आमच्या पदरी कधी सुख देऊ नको, देशील ना तर माझ्या पदरी सदैव दुःख दे. कारण का दुःख दे? कशासाठी दुःख दे? कारण ज्या ज्या वेळेस आम्ही दुःखात राहू ना त्या त्या वेळेस आम्ही तुला आठवू. आणि हा आठवण्याचा अट्टहास जगाच्या बाजारात कळत नाही, तो मनाच्या बाजारात कळतो. म्हणून जगाच्या बाजाराचा कधीच हिशोब करायचा नाही, मनाचा करायचा. म्हणून तुकोबाराय सांगायचे, माझा बाप मेला, माझी माय मेली, माझा भाऊ गेला, माझी भाऊजाई गेली, माझी पत्नी गेली, दावणीतला बैल गेला, माझं संतू नावाचं पोरग गेलं. या सर्व गोष्टींमध्ये मी जगामध्ये कधीच लक्ष दिलं नाही. हे सर्व दुःख हृदयात ठेवताना मी माझं मन ताब्यात ठेवलं, तेव्हा मागे पुढे हुबा राहे सांभाळीत आली या आघात निवाराया. तेव्हा माझ्या पत्नीच्या पायातला काटा काढायला तो आला. पण कशाच्या जोरावर? कविते मनाला ऐसे जागविते मला, ऐसे जागविते मला, ऐसे जागविते मला, ऐसे जागविते मना, ऐसे जागविते मना, ऐसे जागविते मना, ऐसे जागविते मना. हो ऐसे जागविते मला, सरसे जना जाईत, जागविते मना, ऐसे जनासाईत. हो ऐसे जागविते मला, सरसे जना जाईत, ऐसे जागविते मला, ऐसे जागविते मला, ऐसे जागविते मला, ऐसे जागविते मला. ऐसे जागविते मना, ऐसे जागविते मना, ऐसे जागविते मना, ऐसे जागविते. ऐसे जागवी तो मना सरीसे जन असेल. स्वतःच्या मनाला जागवा. दादा नामचिंतन करायचं असेल ना स्वतःच्या मनाला जागवा. इकडे लक्ष द्या, 1 तास नामचिंतन करा, 4500 वेळा नामचिंतन होतं. पण ते नामचिंतन करताना डोक्यात सूत्र पाहिजे, रामकृष्ण नामे दोन्हीही साजिरे, हृदयी मंदिरी स्मराकारे. याचा फायदा आपुली आपण करा सोडवण संसार बंधन. संसाराचं बंधन ज्या नावाने तुटतं ते नाव सर्व काम सोडा पण भजा. पण कसं?
आज एकाहून एक मंडळी सर्व गायन करायला. ऐका, ऐसे जागवी तो म्हणा सरीसे जनासे, पण त्याच्यासाठी अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. दादा कशी स्थिती राहू द्या, दुःख राहिलं ना तुका म्हणे भार घातल्यावरी पण होईल कैवारी, करशी अंगीकार अनिक काय माझा भार, जीवीचे जीवना तुका म्हणे नारायणा. त्याला टाका तुम्ही, त्याच्यावर सोपून द्या महाराज. कारण तुम्हाला सांगू का, पाप आणि पुण्याचा हिशोब आपल्या हातात नसतो. आपल्याला देवाने एकच सूत्रानं बनवलंय, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. हो मज सोडवी दातारा कर्मापासून दुसरा. स्वतःचं कर्म चांगलं ठेवा. मी पहिल्याही अभंगाची सुरुवात कर्मावरच केली होती आणि थांबताना सुद्धा मी कर्मावरच करतो. तुमचं कर्म आहे ना, उठिता बसता कांडिता तुम्ही विठ्ठल विसरू नका. हो घ्यावे नाम विठोबाचे. कोणत्याही स्थितीत देवाचं नाव घ्या, पण देवाचं नाव डुप्लिकेटपणानं घेऊ नका. काही लोकांचं देवाच्या नावावर पोट भरलं चालतंय, त्याच्यात माझाही नंबर आहे. पण एक लक्षात ठेवा, जेवढं देवाच्या नावावर कमवतोय ना तेवढं देण्याची सुद्धा कुठंतरी वृत्ती पाहिजे. तेव्हा आमचीही संतती चांगली काम करेल. बरं आम्ही जर फक्त कमवतच राहू आणि कुठं देव देश धर्माच्या कामी पडणार नाही, मग आमना बी एखादा दुपारना बरे उशिलगी, आमना बी पोरे बेरड निघतील. कारण कर्म देती झोले तेथे कोणाचे न चाले. आमच्याच परिसरातला माणूस, दोघही पोरं अंमनेरला सर्व्हिसला आहेत, दोघही पोरं मास्तर आहेत. इथं बसणाऱ्या सर्व सासवांनो म्हाताऱ्या माणसांनो भाग्यमाना. आजही तुम्ही ग्रामीण भागात आहेत ना, तुम्हाला पाहून सुना पदर घेत आहेत. आजही या सासवा आहेत ना, नाही रांगोळी टाकी, नाही दिवा लावात, नाही लवकर दोन दोय गरमा गुढीपाडवा उभा कर देत. बोलू शकतात तुम्ही. ग्रामीण भागात हे धकतंय ताई, शिवरंजली घेत चाला. ग्रामीण भागात हे चालतंय, शहरी विभागात हे काहीच चालत नाही. शहरी विभागात कमवलेल्या इस्टेटीवर आपल्याला चोर व्हावं लागतं. शहरी विभागात आपल्याला कमवलेल्या इस्टेटीवर चोर व्हावं लागतं. आमच्याच परिसरातला एक माणूस आयुष्यभर त्याने चांगली शेती कमवली, इस्टेट बारदान कमवलं, पोरांना त्या काळी लवकर डीएड होतो तर पोरांना मास्तर बनवलं, पोरांना चांगलं उंच पदावर घेतलं, सुना नोकरीला लागल्या. त्या माणसाला कोरोनाच्या कालखंडात त्याची पत्नी मेल्यानंतर ज्याची दोघं पोरं सर्व्हिसला आहेत, ते दोघं पोरं अंमनेरला स्थायिक आहेत, खेड्यांवरती ड्युटीला आहेत, सुना ड्युटीला आहेत. पण एक लक्षात ठेवा, जो 75 वर्षाचा माणूस आहे, 75 वर्षाच्या माणसाला दोघं सुना दोघं मुलं सांगतात, दोघही सुना दोघं मुलं सांगतायत, या माणसाला आम्ही 6-6 महिने सुद्धा वागू शकणार नाहीत. यांना घरी गावावरती घर बांधलेलं आहे ना, तिथं डबा लावून देऊ, तिथं घर चांगलं आहे, तिथं यांना राहू द्या, पण आम्ही अंमनेरला यांना थांबू देणार नाहीत. आता ज्या दिवशी सुनांनी असं सांगितलं ना, शब्द गोड होता. शब्द बोलले काय बाबा सुना, पप्पा गावी तुमची मेस लावून देतो, मराठीतला शब्द आहे, आपला आयराणीतला शब्द आहे, डबा लाई दी ना, या उच्चा शिकेल तिथला हुकेल मेस. अरे ज्याने कष्ट करून जतन केलं त्याला शेवट मेसचा डबावर भागत नाही. ज्यानं रक्ताचं पाणी केलं, पोरांना शिकवलं, त्याला दुसऱ्यांना रोटीसवर शेवट ना काढ गोड लागत. अरे सहज आपल्या पोराने जर फेकून भाकर दिली ना, तरी शेवटच्या काळाला मायबापांचं एकच म्हणणं असतं, आम्ही फक्त मरताना आमना लेकरे आमना डोळ्यासमोर पाहिजे. शेवटचा काळ जो असतो ना उतार वयातला, काय आज सासवांना राग येत नाही का घरात सुना बोलतात? 1000दा सासवांना घरातल्या वयस्कर लोकांना असं वाटतं आजच मरून जावं बा, आजच संसार सोडावा बा. कोणीच संसार सोडत नाही. कारण का? संसार उभं करण्यासाठी तुम्ही जडलात, संसार उभा करण्यासाठी तुम्ही मुरलात. अरे बाजाराला कधी गेलात तुम्ही? अंमनेर सारख्या, तुम्ही जर कधी मालेगावला गेलात, कधी पिळखोडला गेलात, कधी चाळीसगावला गेलात ना, घरी जर आपल्या पोरांना मेथीची भाजी आवडत असेल ना,
बाप कधीच चहा पित नाही किंवा पावडे खात नाही, पहिले मेथीच्या गाडीजवळ जातो. मेथीच्या गाडीवर गेला का तो माणूस जर ठरत नाही, बापाजवळ 1-2 रुपये कमी असला ना, बाप भानगड करतो, दादा दे रे भो, नंतर 1 रुपये दिदी सू दे रे भो दादा, घेतो ना तो. आणि त्या वेळेस जेव्हा मायबापांना सोडण्याची किंवा वागण्याची वेळ येते ना, त्यावेळेस पोरं बदला काढतात. मला सांगा, त्या दोघं सुनांनी सांगितलं आम्ही वागणार नाही. तो माणूस घरी आला, डबा लावला, कालांतरानं तो पुन्हा थकला, त्याच्याकडनं काहीच होत नव्हतं. आमच्या चुलत भावानं त्या काकांना सांगितलं तुम्ही जा ना त्यांच्याकडे, पोरांकडे. तो माणूस घराच्या बाहेर पाय काढत नव्हता. एक दिवस मोठ्या भावाची सून, मोठा भाऊही मेला, भाऊजाई मेली, मोठ्या भावाची सून त्यांना डबा घेऊन गेली. आपल्याकडे ते ढिंडरे असतात ना, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला माहीत नाही. ते ढिंडरे घेऊन जेव्हा गेली तर त्या म्हाताऱ्याने रडता रडता सांगितलं की बाई तू माझ्या भावाची सून आहे, पण मला भिंडरे आणते, ही अपेक्षा माझ्या सुनांकडनं होती, पण सुनांनी मला सांगितलं आम्ही तुम्हाला वागणार नाहीत. त्या दिवशी त्या चुलत सुनेनं सांगितलं तुम्ही जा, ते कसे वागत नाही आम्ही पाहू. म्हातारा 3ऱ्या दिवशी गेला तिथं, तिकडून फोन आला की हे मला सांगतायत तुम्ही तिथं जा. इकडून 1 क्रुझर भरून गेली गावातली. पोरांना सांगितलं का रे का वागत नाही तुम्ही, कशासाठी वागत नाही? कारण काही काही नालायक अवलादी पोटी जन्माला आल्या की भरल्या बाजारात उमटून जातात. नालायक अवलादी नालायक व्हायला टाइम लागत नाही. आम्ही रोज पाहतोय, रोज आम्हाला लोक बदलत आहेत, रोज मोठ्या मोठ्या व्यासपीठांवरती पाहतोय. ज्यांच्या घरात अशा फरशा आहेत की आपल्या घरात आरशे असे नाही आहेत, पण त्यांचे मायबाप पुढच्या वस्त्रीत नाही आहेत, मागच्या बेडरूम मध्ये आहेत. ज्यावेळेस गावातल्या पंचमंडळीने सांगितलं का रे तुम्ही या म्हाताऱ्याला वागायचं का म्हणत नाही, तर त्या सुना सांगायच्या ड्युटीत जमत नाही, त्या सुना सांगायच्या आम्हाला वेळ नाही, मुलं सांगायचे आमच्याकडे टाइम नाही. त्या चुलत भावाच्या मोठ्या भावाच्या सुनेनं सांगितलं आम्ही या धल्लाल वागसूत, मरस्तच लगून वागसूत, तुम्हाला वेळ नाही ना, तुम्ही वागू नाही शकत ना, मला फक्त आज 100 रुपयाच्या स्टॅम्पवर सह्या करून द्या की हा म्हातारा मेला, की यांना दाववान दिन बी तुम्ही चालावत नाही, ठेवान दिन बी तुम्ही चालावत नाही, यांना पहा तुम्ही आगीन डागले सुद्धा चालावत नाहीत. एक लक्षात ठेवा, मोठ्या भावाच्या सुनेनं नवऱ्याला विश्वासात घेऊन सांगितलं की आपण ह्या काकांना वागू, तुमच्या चुलत्याला वागू, तू पण यसनी मरताना सावली सुद्धा दल्लावर पडाले नको. अहो हरामखोर पोरांनी सुनांनी सह्या करून दिल्या, सह्या करून दिल्या त्या टॅम्पवर. परिणाम काय झाला, भगवान के पास देर आहे पण अंधेर नाही. ही घटना घडायला आता 5-6 महिने होत आहेत, पण परिणाम काय झाला माहितीये का, 5-6 महिन्यापूर्वी ही घटना घडली. ज्या जोडप्याने त्या बाबांना घरी आणलं ना, ज्या बाबांनी त्या बाबांना घरी आणलं ना, त्या जोडप्याचा पोरगा कधी 1 मार्कानं नापास होत होता, कधी कुठं रनिंग मध्ये कमी येत होता. त्या बाबाला घरी आणलं आणि 3च महिन्यात त्यांचा पोरगा जिथं जिथं कमी पडत होता ना, अशा 3 भरतींचा कॉल आला की तुमचा पोरगा चालतोय बा, त्याचं मेडिकल क्लिअर निघालं. कशाच्या जोरावर झालं? सत्य करावं लागतं कर्म. आणि असं सत्य कर्म करत असाल तर देव तुमच्या प्रत्येक वैभवात नांदेल. नाही तर तुका म्हणे देव काय, तुकोबाराय सांगतात तुका म्हणे देव केला तो सीन मिथ्या, तुमचा सर्व सीन मिथ्या होतो. तुकोबाराय सांगतात आपल्या शेवटच्या तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. देवा तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा विन, तुका म्हणे देवा विन, देवा विन, तुका म्हणे देवा विन, देवा विन.
केला सीना तुम्ही केला सीन तो मिथ्या केला सीन तो मिथ्या केला सीना तो केला सीना तो ऐसे जागवी तो मना जागवी तो मना ऐसे जागवी तो मना जागवी लो मना जागवी लो मना जागवी विठोबार घुमाये विठोबार घुमाये बार कुमार विठोबार घुमाये बार घुमाये विठोबार बार कुमार बार कुमार विठोबार घुमाये बार कुमार विठोबार बार कुमार विठोबार घुमाये अरे विठोबार घुमाये बार कुमार विठोबार घुमाये बार कुमार विठोबार बार कुमार विठोबार घुमाये विठोबार ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले पुरे वेळे वाकडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराग तुम्ही तुका म्हणे करा क्षमा अपराध महाराग तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज